मात्र एक गोष्ट अशी नक्की की जनतेच्या प्रश्नासाठी जर बंड केलं तर जनता त्याला डोक्यावर घेते। पण मी जनतेच्या प्रश्नासाठी बंड केलेलं आहे म्हणून कोणी जर राजकीय पक्षांतर राजकीय मतांतर करत असेल तर जनता त्याला डोक्यात ठेवते। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे उदयनराजेंना मताधिक्य मिळालं, ते मिळणारच होतं। कारण 2019ला या मतदारसंघामध्ये उदयनराजेंनी पोटनिवडणूक लादली याचा राग इथल्या जनतेच्या मनामध्ये होता। अन्यथा या जिल्ह्यातली जनता ही छत्रपतींना मान आणि मत अशाच भूमिकेतून गेल्या 3 निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे। कुठेतरी चूक दुरुस्त करायची। ज्यावेळेस राज्यामध्ये मराठा आरक्षण ऐरणीवर आहे आणि इथं सातारचे छत्रपती उभा राहिलेले आहेत आमच्यासमोर आणि आम्ही जर त्यांना जर डावलणार असेल, आम्ही राजकारण नंतर बघू अशी मानसिकता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचं प्रतिबिंब विधानसभेला स्थानिक उमेदवार म्हणजे तिथले स्थानिक म्हणता येणार नाही पण तिथं ज्यांनी 2-3 वेळा नेतृत्व दिलेलं आहे शशिकांत शिंदेनी, तिथल्या जनतेने शशिकांत शिंदेला तिथं देखील नाकारलं आणि शशिकांत शिंदेच्या पारड्यामध्ये म्हणजे गेल्या काही काळातला सलग 3रा पराभव लोकसभेच्या माध्यमातून त्यांच्या वाट्याला आला आणि त्यामुळं गेल्या विधानसभेला सुद्धा तो काय मोठा फरक नव्हता। आणि शशिकांत शिंदे हा लढवया माणूस आहे, त्यांनी जो निर्धार व्यक्त केला की मी परत लढणार आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बचेंगे तो और भी लढेंगे आणि हार जीत निवडणुकीमध्ये होत असते। मात्र लोकांना तो आवडतो, जो माणूस पराभवानंतर देखील लोकांमध्ये येतो। आता कसं आहे, 2 गोष्टी आहेत की जो दुखावलेला आहे, ज्यानं गेल्या निवडणुकीमध्ये तुमचे पक्षाचे ध्वज आणि तुमचे उमेदवारीचे पोस्टर मिरवलेले आहेत, जय जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या आहेत आणि तो समजा दुखावलेला आहे, तर तो दुखावलेला कार्यकर्ता तितक्याच त्वेषानं तो धडा शिकवण्यासाठी मैदानात उतरणार आहे आणि मग ज्याला काही यामध्ये काही मिळालं लाभार्थी म्हणजे लाभार्थी जे आहेत ना ते देखील खाल्ल्या मिठाला जागण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे कुणाची ताकद किती ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल। वारा आमदारकीच्या स्पेशल सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल। सर मला सांगा, कोरेगाव विधानसभा मतदारसंघानं उदयनराजेंच्या पाठीशी मान आणि मत दोन्ही उदयनराजेंना दिलं। तिकडून बघितलं तर शशिकांत शिंदेचा तो हक्काचा बालेकिल्ला आपण समजत होतो, तिकडूनच शशिकांत शिंदेना 7000 मायनस मतं मिळाली। तर या सगळ्या मतदारसंघाचा या सगळ्या रिझल्टचा विचार केला तर कोरेगाव विधानसभावरती कसा इफेक्ट पडेल? कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे उदयनराजेंना मताधिक्य मिळालं, ते मिळणारच होतं। कारण 2019ला या मतदारसंघामध्ये उदयनराजेंनी पोटनिवडणूक लादली याचा राग इथल्या जनतेच्या मनामध्ये होता। अन्यथा या जिल्ह्यातली जनता ही छत्रपतींना मान आणि मत अशाच भूमिकेतून गेल्या 3 निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे। गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे पोटनिवडणूक लादल्याचा राग होता आणि म्हणून उदयनराजेंचा पराभव झाला। कुठेतरी चूक दुरुस्त करायची। ज्यावेळेस राज्यामध्ये मराठा आरक्षण ऐरणीवर आहे आणि इथं सातारचे छत्रपती उभा राहिलेले आहेत आमच्यासमोर आणि आम्ही जर त्यांना जर डावलणार असेल, आम्ही राजकारण नंतर बघू अशी मानसिकता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचं प्रतिबिंब विधानसभेला स्थानिक उमेदवार म्हणजे तिथले स्थानिक म्हणता येणार नाही पण तिथं ज्यांनी 2-3 वेळा नेतृत्व दिलेलं आहे शशिकांत शिंदेनी, तिथल्या जनतेनं शशिकांत शिंदेला तिथं देखील नाकारलं आणि शशिकांत शिंदेच्या पारड्यामध्ये म्हणजे गेल्या काही काळातला सलग 3रा पराभव लोकसभेच्या माध्यमातून त्यांच्या वाट्याला आला। पण विधानसभेला ती परिस्थिती असेल का, तर ते चित्र वेगळं असेल। सर तुम्ही आताच म्हणलात की लोकसभेची त्यावेळची गणित वेगळी होती, मराठा रिझर्वेशन आरक्षणामुळे उदयनराजेंना इथल्या मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि ते विजयी झाले। पण इकडे उदयनराजेंचा विजय झाला पण शशिकांत शिंदेचा सलग 3 पराभव झाले। आता 3 पराभवाला 4थी विधानसभा येणार आहे, तर विधानसभेला नेमकं आता काय परिस्थिती असेल ग्राउंडवरती? पानिपतच्या युद्धावरती आपण एक घोषणा जी भारतभर आज देखील मोठ्या गौरवानं सांगितली जाते, बचेंगे तो और भी लढेंगे, आणि ती शिंदेशी संबंधित होती। आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक शिंदे दुसऱ्या शिंदेच्या पराभवाला कारण ठरले, तरी देखील शशिकांत शिंदेनी पुन्हा एकदा मनोदय आपला जाहीर केलेला आहे की मी कोरेगाव विधानसभा लढणार। त्यामुळे ते लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत, ते निवडणूक लढतील आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव ज्यांनी केला ते महेश शिंदे। आपण मगाशी म्हणजे राजकारणामध्ये उमेदवाराची देवाणघेवाण होती त्याच पातळीवरती शिवसेनेला देवेंद्र फडणवीसांनी दिलेला उमेदवार म्हणजे महेश शिंदे आहेत, ज्यांनी कोरेगाव विधानसभेमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवला, ते नंतर एकनाथ शिंदे गटाबरोबर गेले। तिथं शशिकांत शिंदेचा पराभव का झाला त्याला देखील काही कारण आहे। विशेषतः जरंडेश्वर कारखान्यामध्ये अजितदादांनी जो जरंडेश्वर कारखान्यावरती जे काही डावपेच केले आणि तो गुरु कमोडिटीच्या माध्यमातून आपल्या ताब्यात घेतला,
त्याचा राग कोरेगावच्या जनतेच्या मनामध्ये आहे. शालीनताई पाटलांचं राजकीय करिअर संपवण्यामध्ये ज्यांनी काम केलं त्याचा राग देखील तिथं पाहायला मिळाला. आणि त्यावेळच्या निवडणुकीमध्ये गेल्या विधानसभेला शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि अजितदादा त्यावेळी तिकडे होते. आता आपल्याला या निवडणुकीत पाहावं लागेल की अजितदादा आता महायुतीमध्ये आल्यानंतर जरंडेश्वर कारखान्यामध्ये ज्यांची अस्मिता भावना गुंतलेली आहे असा मतदार वेगळी भूमिका घेणार आहे का? ही गोष्ट नक्की की मधल्या काळामध्ये महेश शिंदेनी विकासाची कामं भरपूर केलेली आहेत. खरं तर आता अलीकडे ट्रेंड आहे मोठा की मोठ्या प्रमाणावरती आमदार विकास कामं करतात आणि विकासापासून वंचित राहिलेले कमी मतदारसंघ बघायला मिळतील. फार क्वचित एखादा निष्क्रिय आमदार असेल तरच, अन्यथा आमदार काम करतात. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये अजितदादाच्या रागातून महेश शिंदेच्या पारड्यामध्ये मतं टाकली किंवा ज्यांनी शिवसैनिक म्हणून महेश शिंदेला मतं दिली ते महेश शिंदे शिवसेनेबरोबर राहिलेले नाहीत. अशा वेळेला तो मतदार काय भूमिका घेणार आहे ते देखील बघावं लागेल. कारण मताचा जो फरक आहे लोकसभेला तो 7,000चा दिसतोय आणि त्यामुळं गेल्या विधानसभेला सुद्धा तो काय मोठा फरक नव्हता. आणि शशिकांत शिंदे हा लढवया माणूस आहे. त्यांनी जो निर्धार व्यक्त केला की मी परत लढणार आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बचेंगे तो और भी लढेंगे आणि हार जीत निवडणुकीमध्ये होत असती. मात्र लोकांना तो आवडतो जो माणूस पराभवानंतर देखील लोकांमध्ये येतो आणि तो मनामध्ये व्यक्त करतो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं मागं एकदा पाटणमध्ये शंभूराज देसाई पराभूत झाले होते. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी मतदारांमध्ये फिरायला चालू केलं आणि सांगितलं की मी पुढची निवडणूक लढायला मी आजपासूनच तयार आहे. तशा पद्धतीने लोकसभा हरल्यानंतर सुद्धा शशिकांत शिंदेनी तो निर्धार व्यक्त केलेला आहे. कदाचित लढवया माणूस लोकांना आवडतो. सर मला पुढचा असा प्रश्न विचारायचा होता की एकनाथ शिंदेच्या बंडामध्ये महेश शिंदे सुद्धा गेले होते. तर या बंडखोरीचा कुठेतरी येणाऱ्या विधानसभेला महेश शिंदेना तोटा होऊ शकतो का? आणि सध्याचं ग्राउंडवरचं पॉलिटिक्स काय सांगते कोरेगावमध्ये? महाराष्ट्रामध्ये 2021 साली जे एक पक्षांतर नाट्य बघायला मिळालं खरं तर हे देशाच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व किंवा दुर्मिळातलं दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. त्याच्यानंतर महाराष्ट्रभर एक युवा नेत्यांच्या तोंडून एक वाक्य घुमलं आणि तो कदाचित महाराष्ट्रभर चेष्टेचा विषय झाला. मात्र एक गोष्ट अशी नक्की की जनतेच्या प्रश्नासाठी जर बंड केलं तर जनता त्याला डोक्यावर घेते. पण मी जनतेच्या प्रश्नासाठी बंड केलेलं आहे म्हणून कोणी जर राजकीय पक्षांतर राजकीय मतांतर करत असेल तर जनता त्याला डोक्यात ठेवते. आणि अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळाली. जसं सांगितलं की शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मोठा पराभव झाला किंवा अशोक चव्हाण जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते ते भारतीय जनता पक्षाकडे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं नांदेड आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचं ते दिसायला पाहिजे होतं चित्र, पण दुर्दैवानं ते आपल्याला पाहायला मिळालं नाही. याचा अर्थ असा की लोकांना ते आवडेलच असं नाही. आणि मग निश्चितपणानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये बंडखोरी गद्दारी किंवा मग विश्वासघात मतदारांचा आता प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं अर्थ लावणार. पण काही मतदार हे पक्षीय विचारधाराशी बांधलेले असतात, काही मतदार हे व्यक्तिगत पातळीवरती संबंध ठेवून असतात. आणि मग जे व्यक्तिगत आहेत त्यांना आपल्या नेत्यांना घेतलेली प्रत्येक भूमिका ही आवडत असते. त्याचा युक्तिवाद करून ते कसं समर्थनीय आहे ते सांगतात. पण ज्याचं पक्षीय समर्थन असतं तो मात्र निश्चितपणानं त्याला धडा शिकवतो. आपण पाहिलं की अशा पद्धतीनं प्रयोग केल्यानंतर छगन भुजबळांचा देखील पराभव या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये नारायण राणे जिंकले असले तर नंतरच्या निवडणुकांमध्ये राणे पिता पुत्रांचा देखील पराभव या महाराष्ट्रानं दाखवलेला आहे. त्यामुळं हे बंड जे आहे की नाही ते येणाऱ्या काळामध्ये मतदार त्याचा काय अर्थ घेत आहेत, तिथल्या मतदारांचं किती प्रमाण आहे, म्हणजे व्यक्तिप्रेम म्हणून किती आणि पक्षप्रेम म्हणून किती ते पाहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे की या बंडानंतर आता महाआघाडीमध्ये किंवा महायुतीमध्ये आडगळ म्हणतो की नाही किंवा शिरजोरी, त्यामुळं कदाचित एकमेकाला खाली दाबण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे तो जो सगळा जो विषय नाही येणाऱ्या काळातला तो बघावं लागेल. आता याबद्दल निश्चित असं काय सांगता येणारच नाही, चित्र तसंच आहे महाराष्ट्राचं. मतदारसंघात त्याचं रिफ्लेक्शन किती होईल? आता कसं आहे, दोन गोष्टी आहेत की जो दुखावलेला आहे ज्यानं गेल्या निवडणुकीमध्ये तुमचे पक्षाचे ध्वज आणि तुमची उमेदवारीचे पोस्टर मिरवलेले आहेत, जे जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या आहेत, आणि तो समजा दुखावलेला आहे तर तो दुखावलेला कार्यकर्ता तितक्याच त्वेषानं तो धडा शिकवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आणि मग ज्याला काही यामध्ये काही मिळालं लाभार्थी म्हणजे लाभार्थी जे आहेत ना ते देखील खाल्ल्या मिठाला जागण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कुणाची ताकद किती ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. याला जोडूनच माझा प्रश्न होता की एक पत्रकार म्हणून कोरेगावचं वातावरण कसं आहे आता, आणि एकंदरीत बघितले प्रश्न
तर कोरेगाव वासियांचे प्रश्न जे आहेत ते महेश शिंदेने येत्या 5 वर्षामध्ये सोडवलेत का खरंच? आणि यंदाची 24ची विधानसभेची निवडणूक कुठल्या प्रश्नांवरती लढली जाईल? खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये महेश शिंदेने अगदी सुरुवातीला कोरोनाच्या काळामध्ये कोरोना सेंटर चालवून अगदी कोरोना रुग्णांच्या मध्ये स्वतः वावरून अतिशय चांगलं काम केलेलं आहे. महेश शिंदेनी कोरेगावच्या जनभावनेचा आदर राखत संपर्क देखील ठेवलेला आहे, विकास कामं देखील केलेली आहेत. आता महेश शिंदे व्यक्तिगत पातळीवर भारी ठरणार की मग सातारा जिल्हा हा शरद पवारांच्यासाठी बालेकिल्ला म्हणून राहिलेला हे या जिल्ह्याचं खास वैशिष्ट्य आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व जागा कराड दक्षिणची जागा वगळता सर्व जागा राष्ट्रवादी जिंकते, शरद पवारांच्या पाठीमागं जाते, हा इथला इतिहास आहे. शरद पवार मागं पोटनिवडणुकीमध्ये इथं आले आणि आपल्या मित्राला त्यांनी इथं विजय केलं, उदयनराजेंचा पराभव आपण बघितला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते बघावं लागेल. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, महाराष्ट्रातल्या ज्या कारखान्यांचे व्यवहार झाले ना त्याबद्दलच्या ज्या चौकशा आहेत त्यामध्ये दुहेरी मापदंड कुठंतरी त्या जरंडेश्वर कारखान्याबद्दल महाराष्ट्राला पाहायला मिळालेला आहे. मग तिथला मतदार याबद्दलची काय भूमिका घेईल ते देखील आपल्याला बघावं लागेल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महेश शिंदे आता देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची मैत्री, संघाबरोबरचे असणारे आपले संबंध, भाजपाबद्दलची असणारी आकर्षणाची भूमिका, का खऱ्या अर्थानं ते बंड करून एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले ते त्यांच्याबरोबर राहणार ते देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. त्यामुळं कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जोपर्यंत महेश शिंदे काय भूमिका घेणार आहेत किंवा महायुतीमधले घटक पक्ष नेमकी काय भूमिका घेणार आहेत तोपर्यंत आपल्याला काय सांगता येणार नाही. कारण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा गेल्या 2 निवडणुकांमध्ये अगदी आणि मग कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल ही जनता ठरवेल. त्यासाठी हे जे काही आहेत ना वस्ताद लोक महाआघाडी महायुती हे नेमकी काय भूमिका घेतात ते बघावं लागेल आपल्याला.